नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्राथमिक शाळा हा शिक्षणाचा पाया आहे। निलिमा डावखरे। आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून शाळांना डिजिटल साहित्याचे वाटप। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ही प्राथमिक शाळांना महत्त्व देण्यात आले आहे। यासाठी प्राथमिक शाळांना डिजिटल शिक्षण देणे महत्त्वाचे असून प्राथमिक शाळा हा शिक्षणाचा पाया असल्याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या निलिमाताई डावखरे यांनी कोकणातील शाळांना डिजिटल साहित्य वाटप प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे। पुढे ते म्हणाले की आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून भविष्यात कोकणातील सर्व शाळा डिजिटल करणार असल्याचेही त्यांनी अभिवचन यावेळी दिले। यावेळी व्यासपीठावर निलिमाताई डावखरे, भाजपा नेते बिपिन म्हामुनकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय दरेकर, प्रशांत शिंदे, निलेश थोरे, संजय जैतपाळ, संजय जाधव, द्वारकानाथ गुरव आदी मान्यवर भाजपा कार्यकर्ते व प्राथमिक माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजप नेते बिपिन म्हामुनकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कोकणातील शाळांना स्वतः भेटी देऊन प्रश्न व समस्या जाणून घेणार असून आमदार डावखरे साहेबांच्या माध्यमातून सर्व शाळांचे प्रश्न व समस्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले। तर मुख्याध्यापक संजय जैतपाळ यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करताना शाळा, शिक्षक आणि तळागाळातील प्रश्नांनी जाण असणारा नेता म्हणजे ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे आहेत असे सांगितले। तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी मनोगत व्यक्त करताना कोकणाचा विकास झाला, मात्र कोकणातील तरुण अधिकारी झाले नसल्याची खंत व्यक्त करून कोकणातून तरुण अधिकारी निर्माण झाले पाहिजेत। यासाठी UPSC MPSC मार्गदर्शन कार्यशाळा घेणे महत्त्वाचे आहे। यावेळी महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील बहुसंख्य शाळांना संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर, डिजिटल साहित्याचे वाटप करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। त्याची खोटी माहिती घेऊन आणि मी त्या स्तरावर काम करायचा प्रयत्न करेन। लास्ट बट नॉट द लीस्ट मला आपल्याला हे सांगायचे की हे जे साहित्य आज आपण इथे वाटप करतोय त्याचं डुअल यूज आहे। एक ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आणि एक टीचिंग लर्निंगसाठी आपल्याला जास्तीत जास्त जेवढा ह्याचा वापर करता आला ते करा। एस्पेशली अंगणवाडी आणि प्रायमरी एज्युकेशन, कारण ही मुलं जी छोटी मुलं आहेत त्यांना व्हिज्युअल लर्निंग जास्त समजतं। तर त्यांना आपण जी YouTube व्हिडिओज किंवा आपले जे अभ्यासक्रम आहे जे प्री लोडेड असतात पेनड्राईव्हवर ते ह्या माध्यमातून प्रोजेक्टर्स आणि यांच्या माध्यमातून जर दाखवलं, मला असं वाटतं की मल्टिपल इंटेलिजन्सबद्दल आपल्याला माहीतच असेल। तर व्हिज्युअल इंटेलिजन्स ही जी आहे ती छोट्या मुलांना जास्त लागू होते। तर या साहित्याचा जास्तीत जास्त वाटप आपण मुलांची व्हिज्युअल इंटेलिजन्स डेव्हलप करण्यासाठी करावा। आय एम शुअर मी आपल्याला मार्गदर्शन करणारे एवढे काही मोठी नाही आहे। मी पण माझा BEd नुकताच कंप्लीट केला आहे। आपल्याकडे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे। तर ह्या सगळ्या वस्तू आणि या सगळ्या इक्विपमेंटचा जास्तीत जास्त वापर करून आपले काही सजेशन्स असतील तर मी ओव्हरऑलची बघते की माझ्याकडे रिक्वेस्ट येतात। रिक्वेस्ट आल्यानंतर मी प्रोसेस करते। कम्प्युटर, प्रिंटर, प्रोजेक्टर हे साहित्य आपण देतो। तुम्हाला असं काय वाटतं की ह्याच्याशिवाय काहीतरी वेगळं द्यावं तर प्लीज सजेशन्स आपण मागा। हे सगळे पदाधिकारी बसले आहेत, आपल्याकडे काही वेगळे सजेशन्स असतील की ह्याला अजून आपल्याला एक टप्पा पुढे नेऊन आपल्याला डेव्हलप केलं पाहिजे तर प्लीज तसे सजेशन्स द्या की ह्या इक्विपमेंट बरोबर। तर आय एम ओपन टू सजेशन्स। आपण प्लीज असं काय असेल जे आपल्याला टीचिंग लर्निंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी त्या लेवलवर आपल्याशी कनेक्ट करू शकेल। कारण मी मगाशीच म्हटलं की माझं स्वतःचं मी BEd केलं आणि अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन मला जास्त आकर्षक करते। तर त्याच्यात आपल्याकडे काही सूचना असतील, काही किट्स असतील, काही आपल्याला सायकोमोटर डेव्हलपमेंटसाठी आपल्याला लागत असणाऱ्या वस्तू असतील प्रायमरी एज्युकेशनमध्ये, तर त्याचेही आपण सजेशन्स देऊ शकता। बिपिनदादा तुमच्याबद्दल एक गोष्ट बांधली पाहिजे, उडकी चिडियाचे होतात। कारण मी दादांना फक्त थोडक्यात सांगितलेलं की दादा मी हे सगळं जे आहे आपल्या सिस्टम जे आहे ते मी ऑर्गनाईज करते आणि मी त्यांना पूर्ण एका पोर्टलवर टाकते। तर पुढचे स्टेप्स मी त्यांना कधीच सांगितलेलं होतं की मी करणार काय आहे।